आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले होते। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट। उद्धव ठाकरे मुलाखतीमध्ये सत्यच बोलले। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंनाच मुख्यमंत्री करायचं होतं। ठाकरेंनी स्वतःचेच दावे खोटे ठरवले। उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांची टीका। उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडल्याची बावनकुळेंची टीका। फडणवीस आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवणार होते या वक्तव्यावरून टीका। आज उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रासमोर आपण किती खोटं बोलतो याचं स्पष्ट उदाहरण दिलं। आमदार नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरे खोटं बोलतात। आधी अमित शहांनी शब्द दिला असं सांगत होते, आता देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला असं सांगतात। त्यामुळे ठाकरे खोटारडे असल्याचं जनतेला कळून चुकलंय। श्रीकांत भारतीय यांची टीका। बारामतीत जी सुधारली ती इतरांमुळे, सर्व गोष्टी साहेबांनी केल्या, मग गेली काही वर्ष आम्ही काय करत होतो? अजित पवारांचा खोचक सवाल। शरद पवारांच्या जन्माआधी स्थापन झालेल्या संस्थांचं श्रेय देखील पवारांचे लोक त्यांनाच देतात। बारामतीच्या सभेत अजित पवारांचा हल्लाबोल। मित्रपक्षाला महत्त्व द्यायला कमीपणा वाटून घेऊ नका, भावनिक होऊ नका, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। ही निवडणूक सासू सुनेची, नणंद भावजाईची निवडणूक नाही, ही मोदी आणि राहुल गांधींची निवडणूक आहे, अजित पवारांचं वक्तव्य। मी सध्या अजित पवार गटात, पण बारामती अजित पवारांना पाडूनच पक्ष सोडणार, उत्तम जानकर यांचं थेट अजित पवारांनाच आव्हान। निवडणुकीनंतर महायुतीत 10 ते 15 जण शरद पवार गटात येणार, जयंत पाटील यांचा दावा। तर लोकसभेला शरद पवार गट 7 जागा जिंकेल, जयंत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त। सांगलीच्या जागेवरून विशाल पाटील यांना समजवण्याचे आमचे प्रयत्न सुरू, त्यांना समजवण्यात यश येईल, नाना पटोलेंकडून विश्वास व्यक्त। विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादा पाटलांचा आहे, त्यांचा आणि माझा उत्तम संवाद, संजय राऊत यांचं वक्तव्य। पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील असे राऊतांचे संकेत। महायुतीचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांच्यासाठी नांदेडमध्ये पंतप्रधान मोदींची सभा, सभेला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती। कालच्या टप्प्यात एनडीएला एकतर्फी मतदान, पहिल्या टप्प्याबद्दल पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी आणि अमित शहा या दोन दिग्गज नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यासाठी सभा घेतली, माझ्यासाठी भाग्याची गोष्ट, यावेळी अधिक मताधिक्याने विजयी होणार, प्रतापराव चिखलीकरांना विश्वास। महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ परभणीत मोदींची सभा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित। 30 एप्रिलला पंतप्रधान मोदी सांगली आणि सोलापूर दौऱ्यावर, रणजित निंबाळकर आणि राम सातपुतेंच्या प्रचारासाठी मोदी सोलापुरात। सोलापुरातल्या मरियाई चौकातील भंडारी मैदानात सभा होण्याची शक्यता। इंडिया आघाडीत एकमेकांवरच कुरघोड्या, 25% जागांवर इंडियातले नेते आमने सामने। 4 जून नंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांचे कपडे फाडतील, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। काही जण राज्यसभेच्या मार्गाने संसदेत जाऊन बसले, पंतप्रधान मोदींचा सोनिया गांधींना टोला। अमेठीनंतर वायनाडमधूनही बाहेर पडणार राहुल गांधी, नांदेडच्या सभेत पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल। राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याचं काँग्रेसचं स्वप्न, मात्र जनता स्वप्नातही त्यांना पंतप्रधान करणार नाही, मुख्यमंत्री शिंदेंची टीका। मोदींकडे विकासाची गॅरंटी, नांदेडच्या सभेमध्ये अशोक चव्हाणांची मोदींवर स्तुती सुमनं, तर विरोधकांकडून संविधान बदलाची अफवा पसरवल्या जात असल्याचा हल्लाबोल। भाजप उमेदवार अनुप धोत्रेंसाठी योगी आदित्यनाथ यांची अकोल्यात होणारी उद्याची सभा रद्द, तर फडणवीसांची मूर्तिजापूरची होणारी सभाही रद्द, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण। महाराष्ट्रामध्ये मोदी शहांच्या सभांचा धडाका, 29 एप्रिलला लातूर आणि पुण्यात, 30 एप्रिलला सोलापूर, सातारा आणि माढ्यात मोदींची सभा, तर नवनीत राणांसाठी 22 एप्रिलला आणि 24 एप्रिलला नारायण राणेंसाठी अमित शहांची सभा। अहमदनगरमध्ये मी उमेदवारी अर्ज भरलेला नाही, त्यामुळे विनाकारण स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी शरद पवार विरुद्ध विखे चित्र रंगवू नका, शरद पवारांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका। शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटे निवडणूक लढवणार नाहीत। मेटेंची लोकसभा निवडणुकीतनं माघार, कुणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेणार। शिर्डी लोकसभेतले मवियाचे उमेदवार भाऊसाहेब वागचौरे कोट्याधीश, निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातनं माहिती समोर। नाना पटोलेंच्या भंडारा इथल्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या नावाखाली विधानसभा अध्यक्ष असा फलक। 4 फेब्रुवारी 2021ला पटोलेंनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला, मात्र नाना पटोले अजूनही स्वतःला विधानसभा अध्यक्ष समजतात का असा सवाल उपस्थित। भुजबळांनी लढणार नसल्याचं स्पष्ट केल्यावरही शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर नाहीच। महायुतीतल्या नाशिकच्या जागेचा तेढा अद्यापही कायम असल्याचीच माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।